बातमी पुण्यातली पुढची कथित रेव पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला आणि आळंदी मरकळ रस्त्यावर एका रिसॉर्टवर हा छापा टाकला। अंमली पदार्थ वापराचा संशय आहे। पोलिसांनी आता कारवाई केली आहे। पार्टीमध्ये सहभागी तरुणांची पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे। पुण्यामधल्या आळंदी मरकळ रस्त्यावर एका खासगी रिसॉर्टवर हा छापा टाकला। या ठिकाणी रेव पार्टी सुरू होती असं म्हणणं आहे। तर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला आणि प्रोजेक्ट एक्स नावानं आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीमध्ये 60 ते 70 तरुण-तरुणी सहभागी होते। झिंगलेल्या अवस्थेतल्या अनेकांची चौकशी करण्यात येते। नशेसाठी वापरले जाणारे संशयित पदार्थ पोलिसांनी जप्त केलेत। लोणीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या रिसॉर्टमध्ये विनापरवाना दारू आणि साऊंड सिस्टमचा वापर झाल्याचंही समोर येत आहे। तर अंमली पदार्थांच्या वापराचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून आता पुढचा तपास सुरू झालेला आहे। आणि पुन्हा एकदा आपण जाऊया आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे, जाणून घेऊया काय नेमके या संदर्भातले आणखी तपशील आहेत। निलेश, आताच आपण रेव पार्टी संदर्भात ही माहिती दिली, काय नेमकं पोलिसांची तपासाची चक्र कुठल्या दिशेने फिरता आहेत? अनेक तरुणी होते या रेव पार्टीमध्ये, काय त्यांच्याकडून अंमली पदार्थांचं सेवन झालंय का? काय काय माहिती समोर येते? अनुपमा, खरं तर बघितलं तर ह्या ज्या रेव पार्ट्या आहेत ते ॲडमिशनच्या आधी होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे खरं तर आता नवीन वर्ष सुरू होत आहे ॲडमिशनचं, त्याच्या आधी या पार्ट्या होत असतात। याच्या पाठीमागं काही संघटना किंवा जे क्लासेस आहेत त्यांचा हात असण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। कारण याआधी जर बघितलं तर अनेक पार्ट्या ज्या आहेत त्या अशाच पद्धतीने झालेल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे आळंदी ते मरकळ या रस्त्यावर म्हणजे लोणीगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले हा प्रकार आहे। प्रोजेक्ट एक्स म्हणून या आयोजकाचं नाव आहे। त्यांनी ही पार्टी जी आहे ती आयोजित करण्यात आली होती। 11 वाजेपर्यंत त्यांना परवानगी होती, मात्र 11 नंतर त्या ठिकाणी डीजे आणि अंमली पदार्थांचं सेवन हे मोठ्या प्रमाणात होत असल्याची गुप्त माहिती जी आहे ती गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्यांनी त्या ठिकाणी छापा मारला, तर त्या ठिकाणी अनेक तरुणी त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत आणि त्यापैकी जवळपास 60 ते 70 जे तरुण आहेत त्यांनी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे। त्या ठिकाणी जे मुद्देमाल सापडलेला आहे म्हणजे काही अंमली पदार्थ आहेत किंवा काही नशेली बाटल्या त्या ठिकाणी मद्याच्या सापडलेल्या आहेत। ते नेमकं कशाच्या होत्या त्या ठिकाणी शोध या ठिकाणी पोलिसांकडून घेतला जातो आहे। ड्रग्स यामध्ये घेतल्याचं आहे का याचा तपास जो आहे तो प्रामुख्याने आता पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून करण्यात येत आहे। प्रामुख्याने जर बघितलं तर हा जो प्रकार आहे तो उपनगरांमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळं या ठिकाणी या पाठीमागं शिक्षण क्षेत्राचा काही हात आहे का, हा तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय। आणि महत्त्वाचं म्हणजे सातत्याने पुण्यामध्ये ड्रग्सचे जे सेवन आहे ते तरुण जादा प्रमाणात घेताना पाहायला मिळतात। त्यामुळं जे मुद्देमाल सापडलेला आहे त्याच्यामध्ये ड्रग्सचं सेवन केलं आहे का याचा तपास पोलिसांकडून करण्यात येतोय। मात्र या ठिकाणी कथित रेव पार्टी असल्याचा पोलिसांना संशय आहे आणि पोलिसांनी आता जवळपास 60 ते 70 विद्यार्थ्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। आता हे विद्यार्थी नेमके कुठल्या वर्षाचे आहेत आणि कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत याचा तपास या ठिकाणी केला जातोय। अनेक तरुण सुद्धा या ठिकाणी असल्याची माहिती त्या पार्टीमध्ये मिळत आहे। त्यामुळे आता पोलिसांच्या लक्षात ठेवून राहा या घडामोडीवर काय नेमक्या अपडेट्स येत आहेत या तपासामधून। आणखी आपण यावर चर्चा करत राहूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी पुण्यामधून आपल्या बरोबर होते।